यूनो द्वारा 2025 को सहकार वर्ष घोषित करने के उपलक्ष्य में महाराष्ट्र शासन के सहकार विभाग और महाराष्ट्र राज्य सहकारी पतसेना फाउंडेशन के संयुक्त तत्वाधान में शिरडी से 8 से 9 फरवरी को अंतर्राष्ट्रीय सहकार परिषद का आयोजन किया जाएगा। इस परिषद में यवतमाल जिले से 1000 प्रतिनिधि भाग लेंगे। यह जानकारी राज्य पत संस्था फाउंडेशन के मुख्य समन्वयक राजू दास जाधव ने पत्रकार सम्मेलन में दी। युनो या जागतिक संघटनेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकारात 8 आणि 9 तारखेला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होत आहे। या परिषदेमध्ये जवळपास 15 देशाचे प्रतिनिधी व 6 राज्याचे प्रतिनिधी भाग घेऊन वेगवेगळ्या देशातील सहकारामधले कायदे आणि वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या राज्यातील पतसंस्था चळवळ यावर या परिषदेमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। 8 तारखेच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये 50 युवक, 50 महिला, 50 सहकारातले अधिकारी आणि 50 फेडरेशनचे पदाधिकारी अशा पद्धतीच्या 200 निवडक लोकांमध्ये ही परिषद होणार आहे। 9 फेब्रुवारीला खुली सहकार परिषद आहे। या परिषदेकरता देशाचे केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितजी पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयार या सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे। या खुल्या सहकार परिषदेला महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीमधील 15,000 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे आणि या परिषदेकरता यवतमाळ जिल्ह्यामधून सुद्धा 1000 प्रतिनिधी जाणार आहे। पतसंस्था सक्षम दृष्टीने कसा कारभार करते आहे किंवा पतसंस्थेची उपयोगिता समाजासाठी काय आहे ही बाब जनतेसमोर आणण्यासाठी आणि पतसंस्थेच्या निकोप वाढीच्या दृष्टिकोनातनं राज्य पतसंस्था फेडरेशन सतत कार्यरत आहे। सहकार परिषदेच्याच निमित्ताने 2 सहकार दिंड्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने निघत आहे। एक दिंडी नागपूरवरून विदर्भामधनं जी निघत आहे ती दिंडी 19 तारखेला यवतमाळ येथे मुक्कामी येत आहे आणि 30 तारखेला सकाळी सहकार भवन वडगाव येथून या दिंडीचं स्वागत होऊन शोभायात्रा निघणार असून ती यवतमाळच्या मुख्य मार्गाने फिरत पुन्हा सहकार भवन येथे ही दिंडी जाणार आहे। या दोन्ही कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या बँक व पतसंस्था चळवळीच्या पदाधिकारी, अधिकारी, अध्यक्ष, संचालक या सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी केलेले आहे।